गेल्या अनेक दिवसांपासून सुधाकर बडगुजर असतील, गणेश गीते असतील झाल्याचं कळतंय. उद्या प्रवेश सोहळा होणार आहे. कसं नियोजन असणार आहे या प्रवेशाचं? प्रवेश घ्यायचे हे ठरलेलं आहे. प्रदेश भाजपने प्रवेश घ्यायचं हे ठरलेलं आहे. परंतु उद्याच प्रवेश आहे असं काही नाही. ह्या आठवड्यात प्रवेश आहेत. महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या पदाधिकारी, नेत्यांचे, इतर पक्षातल्या. त्याच्यामुळे प्रवेश उद्या आहे असं निश्चित नाही, पण या आठवड्यात प्रवेश होणार आहे. कोण कोण प्रमुख आहेत ज्यांचे प्रवेश होणार? प्रमुख नावे तसे काही आमच्याकडे आलेली नाही, पण प्रवेश होणार आहे ह्या सूचना आलेल्या आहे आम्हाला. गणेश गीते आणि हे असणार आहेत. सुधाकर बडगुजर, गणेश गीते हे तर दोन प्रमुख आहेत. त्यांच्याबरोबर अजून कोण कोण आहेत? असे नावं मी सांगितलं ना तुम्हाला. प्रवेश करायचे असं प्रदेशाने आम्हाला सूचित केलेलं आहे, परंतु असे नावं काही आलेले नाहीत, पण प्रवेश होणार आहे या आठवड्यात. किती आजीबाजी नगरसेवकांचा, पदाधिकाऱ्यांचा? भाजपमध्ये येण्यास अनेक जण इच्छुक आहे, परंतु मी तुम्हाला सांगितलं परत की अशी यादी वाढतच चालली भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची. म्हणजे आता जो प्रवेश सोहळा होणार आहे बडगुजरांच्या बरोबर, ते साधारणतः किती लोक असणार आहेत? नाही, ते नाही, मी सांगितलं ना तुम्हाला. प्रवेश होणार आहे, परंतु किती जणांचा प्रवेश होणार आहे ती यादी काही आलेली नाही अद्याप. प्रदेशाकडून यादी आल्यानंतर वाटलं तर आम्ही सविस्तर तुम्हाला देऊ. शहराचे अध्यक्ष आहात भाजपचे आणि प्रवेश होतो हे तुम्हाला माहिती आहे, मग नावं तुमच्याकडे नाही याचा अर्थ तुमच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप आहे का वरिष्ठांमध्ये आणि तुमच्यामध्ये, की तुमच्यापर्यंत नावच येत नाहीये? कम्युनिकेशन गॅप अजिबात नाहीये. जळगावला आमची सविस्तर चर्चा झालेली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अनेक जण इच्छुक आहे प्रवेशाला. जे प्रवेश घ्यायचे ते घ्यायचे असं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं कम्युनिकेशन गॅपचा काही विषयच नाही. तुमच्यापर्यंत नाहीये ना? येतील ना, नावं येतील. आमचा संवाद चालू आहे. आम्ही बोलतो, संवाद चालतो आमचा. पण असं पण म्हटलं की विरोधी पक्षातले कोणी असतील तर त्यांना घ्यायचंय किंवा पक्ष मजबूत करायचा आहे, कारण की ते कुठल्या तरी पक्षात जाऊ शकतात. वस्तुस्थिती आहे. आपण नाही घेतलं तरी कुठल्या तरी पक्षात जाणारच आहे. त्याच्यामुळं राजकारणात डोक्याला जितकी किंमत आहे तितकी त्याचे डोके किती आहे त्या पक्षात त्यालाही किंमत आहे. लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही पक्ष आहे. त्याच्यामुळे तो निर्णय झालेला आहे. स्थानिकांचा विरोध आहे. विरोध होणं साहजिक आहे. विरोध होणं काही हे चुकीचं नाही आहे, कारण एकमेकांविरुद्ध लढलेले, एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप केलेले यापूर्वीचे उदाहरणं आहे. राणेसाहेब आहे, पिता पुत्र आहे, ते विरोधात होते त्यावेळेस विरोध होता, पण आज ते भाजपच्या रचनेत येऊन ते काम करताय. तर तो विरोध असेल, परंतु पक्षाचा जो निर्णय झालेला राहील केंद्रीय आणि राज्यस्तरीय त्या निर्णयाप्रमाणे प्रवेश होणार. जळगावच्या मीटिंगमध्ये जे भ्रष्टाचारी सुधारतील असं पक्षातून बोललं जातं. असं स्पेसिफिक नाही म्हटलेलं. काही वादग्रस्त काही असतील त्याच्यामुळं असं काही असेल तर अशांबाबत विचार केला जाईल असं म्हटलेलं आहे. आता नारायण राणे झाले, नितेश राणे झाले, हे सगळी लोक आली, तुम्ही त्यांचं स्वागत केलं, आता तुमच्या पक्षाची समरस झालं, पण ते तुमच्या डोक्यामध्ये जी पदाधिकारी तुमचे कार्यकर्ते त्यांना तिथं न्याय मिळत नाही आणि ते मंत्री होऊन बसतात. मग इतर पक्षातून आलेल्या लोकांना प्राधान्य दिलं जात असेल तर मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करायचं, कारण की तुमच्याकडे पण 35 लोकांनी राजीनामे दिले असे कळत आहे ना. जे 35 लोकांनी राजीनामे दिले ते पूर्वीचे पदाधिकारी होते आपले. ते पेपरला स्टंट पब्लिसिटी म्हणून त्यांनी दिलेले. ते कुठलाही त्याच्यातला एकही पदाधिकारी नाही आहे. तुम्हाला आमची यादी आहे, कार्यकारिणीची सगळी PDF देतो मी तुम्हाला. ते त्याच्यामुळं तसं काही नाही आहे. त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला की बाबा असं काही नाही, तुमचं काही मनात असेल, काही समज असेल, गैरसमज असेल तर आपण काढून टाकू. परंतु त्यांनी स्टंट केला. सवंग लोकप्रियता मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी तुम्हाला वर्तमानपत्रात म्हणा किंवा चॅनलला दिलं. मी तुम्हाला विनंती केली होती की तुम्ही वस्तुस्थिती अगोदर जाणून घ्या, कार्यालयात येऊन नंतरच ते लावा. काही वर्तमानपत्रांनी लावली ती बातमी, परंतु त्यांनी आधी वस्तुस्थिती जर माहिती करून घेतली असती तर मला वाटतं बरं झालं असतं. सीमा हिरे या तुमच्या पक्षाचे आमदार आहे, त्यांनी काल देखील साहजिक आहे. सीमाताईंच्या विरोधात 2 वेळा जो उमेदवार लढलेला आहे त्या उमेदवार लढल्यानंतर त्यांना ते वाटणं साहजिक आहे त्यांचं. आणि त्या मतदारसंघातल्या ज्या प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रिया त्यांच्या शब्दातून येतात आहे. परंतु ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी एखादा विषय ठरवते, प्रदेश किंवा केंद्रीय स्तरावर ठरवलेला असतो, तो विषय आम्ही करतो. पण हे म्हणजे तुमच्या मतातच ह्या पक्षामध्ये किंमत नाही का? वरून ठरवतात आणि ते रेटून नेतात, तुमचं मतच इथे जाणून घेतलं जात नाही असं नाहीये. आमच्याकडे ठरवलं जातं. मी तुम्हाला तेच सांगितलं ना, आम्हाला आमच्याकडे विचारणारच आहे ते.
नाही पण आता सर्वांचाच विरोध असतानाही प्रवेश सोहळा जर होणार असेल तर मग तुमच्या मात्र इथे काही किंमतच नाही असंच अर्थ नाही, मी तुम्हाला परत एकदा सांगतो की राजकारणात डोक्याला जेवढी किंमत आहे तेवढी डोक्यांना किंमत आहे. जे जे आले, जे भाजपच्या रचनेत समरस झाले किंवा भाजपची कार्यपद्धती ज्यांनी अंगीकारली ते थांबले, ज्यांनी अंगीकारली नाही, जे त्याच्यात बसले नाही ते गेले. त्याच्यामुळे लोकशाहीत मी परत सांगतो तुम्हाला, लोकशाहीत एका मताने अटलजींचं सरकार पडलं होतं. मग लोकशाही जर आहे आपली इतकी जगातली सर्वात मोठी, तर ते करण्यात काही गैर नाही. त्यांनी ज्यावेळेस वरिष्ठांशी चर्चा केली तर कुठल्या प्लस मायनस बाबत आपण सांगितलं, म्हणजे बडगू जर गडीगीत आले काय फायदा होऊ शकतो आणि काय फटका बसू शकतो? हा विषय प्रदेश नेत्यांचा आहे. आदरणीय आम्हाला जे खालून फिडिंग जातं, कार्यकर्त्यांच्या भावना त्या कळवाच लागतात, त्या आम्ही कळवतो. परंतु सगळ्याच भावना तुम्हाला सांगावं अशी तुम्ही अपेक्षा करू नये, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कार्यकर्त्यांच्या भावना निगेटिव्ह होत्या की पॉझिटिव्ह होत्या? काहींच्या संमिश्र होत्या. तुम्ही तर वर्तमानपत्रात वाचतातच आहे. आता आमच्या आमदारताई आहे, सीमाताई आहे, ते राहणार, ते साहजिक आहे. पण मग ते एकट्या नव्हत्या ना, भाजपचे माजी 15 नगरसेवक होते, मंडल अध्यक्ष होते. जवळपास 50-60 पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकलाय का प्रवेश देऊन? तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु ज्यावेळेस तो एखादा निर्णय होईल, तो निर्णय झाल्यानंतर तो आम्ही स्वीकारत असतो आणि पुढे जात असतो. तुमचा या पक्ष प्रवेशाशी तुम्ही सहमत आहे का? मी सांगितलं, प्रदेश आणि केंद्रीय स्तरावर जे निर्णय होतात ते सगळ्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत. शिवसेनेचे मंत्री आले होते उदय सामंत 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये, माहितीमध्येच निवडणूक लढू असं बोलतो. काय एकूणच प्रिपरेशन आहे? सर्वप्रथम महाराष्ट्रात महापालिकेची निवडणूक स्वतंत्र नाशिकमध्ये लढलेली आणि त्याचे रिझल्टही चांगले आलेले. आम्ही अशी विनंती केलेली आहे की प्रदेश कार्यकारिणीला की आम्हाला ही निवडणूक स्वतंत्र लढायची अशी विनंती केली आहे. पण जर त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला महायुतीत लढायचं आहे तर आम्ही त्या निर्णयाला संमत राहू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.